मंकी पॉक्स भारताच्या वेशीवर आल्यानं भारत सरकार अलर्ट मोडवर आले। तमिळनाडू राज्यानं विमानतळ आणि आरोग्य अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिलेत। बाहेरच्या देशातून आलेल्या सर्व प्रवाशांचं आता स्क्रीनिंग करण्यात येते। बघूया। सावधान, मंकी पॉक्स वेशीवर। कोरोना नंतर मंकी पॉक्स महामारीची शक्यता। जागतिक आरोग्य संघटनेकडून अलर्ट जारी। जगभरात मंकी पॉक्सचा वेगाने प्रसार होतोय। आतापर्यंत आफ्रिकी देशात आढळणारा मंकी पॉक्स आता कोरोनाप्रमाणे जगभरात पसरतोय। कोरोना काळात जशी दहशत निर्माण झाली होती तशीच दहशत मंकी पॉक्समुळे निर्माण होण्याची शक्यता आहे। मंकी पॉक्सचा वाढता धोका पाहून जागतिक आरोग्य संघटनेने ही अलर्ट जारी केलाय। मंकी पॉक्सचा वाढता धोका पाहून जागतिक आरोग्य संघटनेने कंपन्यांना व्हॅक्सिनचं उत्पादन वाढवण्यास सांगितलंय। तसंच जागतिक सार्वजनिक आरोग्य आणीबाणी ही जाहीर केली आहे। मंकी पॉक्सचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज असल्याचंही जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलंय। काँगो, रवांडा, युगांडा, बुरुंडी, केनिया या देशांमध्ये यावर्षी मंकी पॉक्सचा मोठा प्रादुर्भाव झालाय। मात्र आता हा विषाणू जगभरातील इतर देशातही फैलावतोय। आपल्या शेजारी देशामध्ये म्हणजेच पाकिस्तानात 3 रुग्ण आढळले। मंकी पॉक्समुळे आफ्रिका खंडात आतापर्यंत 517 नागरिकांचा मृत्यू झालाय, तर 17,000हून अधिक नागरिक बाधित झालेत। 2022-23 पासून आतापर्यंत जगभरात 99,518 रुग्ण आढळले। कोरोनाप्रमाणेच मंकी पॉक्सचा प्रसार होत असल्यानं चिंता वाढली आहे। मंकी पॉक्स म्हणजे काय आणि त्याची लक्षणं काय असतात त्यावर एक नजर टाकूया। मंकी पॉक्स हा विषाणूजन्य आजार आहे। देवी पसरवणाऱ्या विषाणू गटामधील हा विषाणू आहे। प्राण्यांमधून माणसांमध्ये पसरणारा हा संसर्गजन्य आजार आहे। विविध प्रजातींची माकडं, उंदीर, खारींकडून हा विषाणू माणसांकडे येतोय। या रोगामुळे पू भरलेले फोड येतात, ताप, डोकेदुखी, स्नायू दुखणं, त्वचेवर पुरळ येणं अशी लक्षणं दिसतात। कोरोना महामारीचा फटका संपूर्ण जगाला सहन करावा लागला। कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जगभरात करोडो लोकांचा मृत्यू झाला, संसार उद्ध्वस्त झाले, उद्योगधंदे बंद झाले, लाखो लोक बेरोजगार झाले। कोरोनाच्या जखमा कधीच भरून येण्यासारख्या नाहीये। कोरोनाच्या धक्क्यातून हळूहळू सावरत असतानाच आता नव्या आजाराचं संकट भारताच्या वेशीवर उभं टाकलंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।